हॅलो मित्रांनो. तर मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपण फ्लाईट जर्नीचा व्लॉग सुरू करणार आहोत. तर आजच्या याच्यामध्ये मी आज तुम्हाला पुढची स्टोरी सांगणार आहे. ऍक्च्युली विषय असा होता की मला जायचं होतं जळगावला, मला जायचं होतं ॲट द सेम डे. ठीक आहे. तर मी ट्रेन बघितली, बस बघितली, पण अनफॉर्च्युनेटली ट्रेन आणि बसने आपल्याला मोर दॅन ट्रेनने तर 22 to 23 hours लागतात. सो मी चूज केलं फ्लाईटचं ऑप्शन. फ्लाईट होती संध्याकाळी 6:30 वाजता. सो मी सेम डे माझं वर्किंग होतं, सो मी ऑफिसमधनं दुपारी 3 वाजता निघालो. 3 वाजता निघाल्यानंतर आता जेव्हा तुम्ही एअरपोर्टला जायचं असेल, एअरपोर्टला जायला जर तुम्ही हैदराबादमधून जे आपण प्लेसेसला राहतात, तिथून जर तुम्हाला जायचं असेल एअरपोर्टला, तर तुमच्याकडे ऑप्शन्स असतात. आयदर तुम्ही कॅब करून जा किंवा दुसरा ऑप्शन तुमच्याकडे राहतो तो म्हणजे एअरपोर्ट बसेस असतात. एअरपोर्टच्या ज्या बसेस असतात त्यांना नाम असतं पुष्पक. त्या पुष्पक बसने तुम्ही डायरेक्ट जाऊ शकतात राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला. तुम्ही ऑनलाईन यांच्या वेबसाईटवर, मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण यांची वेबसाईटचे डिटेल टाकेल, जी तेलंगणा गव्हर्नमेंटची असते. त्या पर्टिक्युलर वेबसाईटवर जाऊन तुम्ही टाइम टेबल बघू शकता की तुमच्या नियर बाय कुठला स्पॉट आहे. ठीक आहे, त्याच्याने तुम्ही जाऊ शकता. पण मला टायमाची थोडी लिमिट असल्यामुळे मी कॅबनेच जाण्याचा निर्णय घेतला, कारण माझ्याकडे एवढा टाइम नव्हता. कॅबने मला जनरली लागले 650 रुपये. ठीक आहे. फ्रॉम मी जिथे राहतो, मी राहतो दुर्गम चेरूला. दुर्गम चेरूवरून मी गेलो डायरेक्ट कॅबने. पुढे अजून काय कसे लागतात काय लागतात ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो.